पुण्यात आरटीईचा बोगस कारभार, खोट्या दाखल्यांनी ओरबाडला गरिबांचा हक्क. आरटीई प्रवेश प्रक्रियेत मोठ्या गैरव्यवहाराचा संशय व्यक्त होत आहे. आर्थिकदृष्ट्या सक्षम कुटुंबांनी बनावट कागदपत्रांच्या आधारे गरीब विद्यार्थ्यांसाठी राखीव जागांवर डल्ला मारल्याची धक्कादायक बाब समोर येत आहे. या प्रकारामुळे शिक्षण व्यवस्थेच्या पारदर्शकतेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे, अशी शंका सामान्य नागरिकांनी व्यक्त केली आहे. शिक्षणाचा मूलभूत हक्क देणाऱ्या आरटीई योजनेलाच पुणे जिल्ह्यात भ्रष्टाचाराचा विळखा पडल्याची चर्चा जोर धरत आहे. खाजगी शाळांमधील 25% राखीव जागा या प्रत्यक्षात गरजू विद्यार्थ्यांऐवजी आर्थिकदृष्ट्या सक्षम कुटुंबांच्या मुलांनी व्यापल्याचा आरोप होत आहे. पूर्व हवेली तालुक्यासह जिल्ह्यातील विविध भागांत बोगस उत्पन्न दाखले, खोटे रहिवासी पुरावे आणि बनावट भाडे करारांच्या आधारे प्रवेश मिळवल्याचे उघड होत आहे. एवढेच नव्हे तर या प्रवेशांसाठी 5,000 ते 25,000 रुपयांपर्यंत देणघेण झाल्याच्या चर्चा नागरिकांमध्ये रंगल्या आहेत. या संपूर्ण प्रक्रियेत शिक्षण विभागातील काही अधिकाऱ्यांच्या संगनमताचा संशय व्यक्त केला जात असून पडताळणी प्रक्रियेत जाणीवपूर्वक शिथिलता ठेवून अपात्र अर्जांना मंजुरी देण्यात आल्याचे आरोप आहेत. परिणामी खऱ्या अर्थाने गरजू असलेल्या अनेक विद्यार्थ्यांना प्रवेश नाकारण्यात आल्याची बाब समोर येत आहे. आरटीई योजना ही गरीब विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळावे यासाठी राबवण्यात आली. मात्र वाढत्या गैरप्रकारांमुळे ही योजना मूळ उद्देशापासून भरकटत असल्याचे चित्र दिसत आहे. पालकांमध्ये तीव्र नाराजी असून सरकारी योजना फक्त कागदावरच आहेत का, असा संतप्त सवाल उपस्थित केला जात आहे. ऑनलाईन प्रक्रियेमधील त्रुटी, कागदपत्रांची अपुरी पडताळणी आणि नियंत्रण यंत्रणेतील कमतरता यामुळेच या गैरप्रकारांना खतपाणी मिळत असल्याचे स्पष्ट होत आहे. यावर तातडीने कठोर उपाययोजना न केल्यास हा प्रकार आणखी वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.